राज्यभर माणुसकीची भिंत ही संकल्पना चांगलीच गाजली। त्यानंतर आता ठाणेकरांनी दी शेअर स्ट्रीटची निर्मिती केली। या मार्केटच्या माध्यमातून गरजूंना उपयोगी साहित्य विनामूल्य मिळते। चला तर मग आपण हे मार्केट पाहूयात आणि याचा अनुकरण करायचाही प्रयत्न करूयात। एका हाताने द्या आणि एका हाताने घ्या या विचारातून साकारलेलं हे द शेअर स्ट्रीट। या मार्केटमध्ये घरातील वापरात नसलेल्या वस्तू नागरिकांनी आणल्या, तर गरजूंनी आपल्याला हव्या असलेल्या वस्तू विनामूल्य घेतल्या। द शेअर फाउंडेशन या संस्थेमार्फत ठाण्यातील कचराळी तलावाजवळ या अभिनव मार्केटचं रविवारी आयोजन करण्यात आलं होतं। दर 15 दिवसांनी हा उपक्रम राबवण्याचा विचार असल्याचं आयोजकांनी सांगितलं। देणाऱ्यांना सहजपणे देता यावं, घेणाऱ्यांना त्यांच्या चॉईसप्रमाणे निवड करून निवडीचं स्वातंत्र्य मिळून पाहिजेच्या वस्तू उपयोगाच्या त्यांना घेऊन जाता याव्यात याच्यासाठी म्हणून हा स्ट्रीटचं आयोजन केलेलं आहे। याच्यामध्ये लोक आपापल्या घरातल्या चांगल्या पण वापरात नसलेल्या वस्तू आणून देतात, जसे कपडे, वेगवेगळ्या प्रकारचे अंथरुणं, पांघरुणं, भांडी, स्वयंपाकघरात लागणाऱ्या इतर गोष्टी, अशा सर्व प्रकारच्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत। घरात वापरात नसलेली भांडी, कपडे, खेळणी, चप्पल, बूट अशा अनेक वस्तू नागरिकांनी या मार्केटमध्ये आणल्या होत्या। अनेक गरजूंना आपल्या वस्तूंना काहीतरी मदत होईल ही यामागची भावना। यावेळी एखादी वस्तू घेऊन येणाऱ्या दात्यांच्या चेहऱ्यावर समाधान, तर लागणारी वस्तू घेऊन जाणाऱ्या गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला। तुळशीचे 2 कवर, चादरी, लहान मुलांचे 2 टी-शर्ट, 2 माणसांचे 2 शर्ट आणि 1 चादर। काय किंमत मोजली का याची? नाही, फ्रीमध्ये घेतलेली आहे। हां, मग आधी विचारलं ना मी फ्रीमध्ये नाही किंमत किती, तर त्यांनी म्हणले फ्रीमध्ये। सकाळी इथे रोज वॉकला येतो, तर आज जस्ट वॉक येताना मी वाचलं आणि रोज इथे बोर्ड पण लागलेला असतो। तिकडे वाचलं, मग वाटलं की आपल्या घरच्या चांगल्या वस्तू आहेत ते कोणीतरी नीट वापर करावा त्याचा, म्हणून मी आज इथे येऊन घेऊन जातो। अशाच विचारातून सुरू झालेली माणुसकीची भिंत राज्यभर गाजली। द शेअर स्ट्रीट ही देखील गरजूंना उपयुक्त अशीच संकल्पना आहे। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।